नमस्कार, मी नीता देव आणि आपण पाहत आहात बार्शी टुडे यूट्यूब चॅनल। माजी नगराध्यक्ष रमेश पाटील यांच्या निष्ठेला मिळाले फळ। युवा पुत्राला मिळाली उपनगराध्यक्ष पदाची संधी। रोहित पाटील यांना पदार्पणातच मिळाले मानाचे पद। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजाभाऊ राऊत यांचा मोठा निर्णय। 3 वेळेला निवडून आलेल्या नगरसेवक दीपक राऊत यांना कोणती समिती मिळणार? आपण पाहत आहात बार्शी टुडे यूट्यूब चॅनल। कसब्यातील प्रभाग क्रमांक 18ची निवडणूक बार्शी शहरात लक्षवेधी झाली होती। या लढतीमध्ये युवा उमेदवार रोहित पाटील निवडून आले। माजी नगराध्यक्ष रमेश पाटील यांनी केलेली मोर्चे बांधणी सर्वार्थाने यशस्वी ठरली। रमेश पाटील यांनी 10 वर्षापूर्वी माजी आमदार राजाभाऊ राऊत यांच्या गटात प्रवेश केला। तत्पूर्वी त्यांचे पिता माजी उपनगराध्यक्ष हरिभाऊ पाटील हे आमदार दिलीप सोपल यांच्याबरोबर कार्यरत होते। तसे पाटील घराणे हे माजी आमदार प्रभाताई झाडबुके यांचे निष्ठावंत असे मानले जायचे। पण 1995च्या विधानसभा निवडणुकीनंतर राजकीय समीकरण बदलली। वहिनीसाहेब राजकारणापासून अलिप्त झाल्या, पण त्या पडद्याआड सक्रिय होत्याच। पण त्यानंतर सोपल यांचे नेतृत्व बहरास आले होते। हरिभाऊंबरोबरच त्यांचे नव्याने राजकारणात सक्रिय झालेले पुत्र रमेश पाटील सोपल गटात सक्रिय झाले। रमेश पाटील यांनी 2000 साली बार्शी नगरपालिकेची निवडणूक लढवली। लोककल्याण आघाडीच्या विरोधात लाट असतानाही ते नगरसेवक म्हणून निवडून आले। शहराच्या वेगवेगळ्या भागात मित्रपरिवार असलेल्या रमेश पाटील यांनी पुन्हा नगरपालिकेची निवडणूक लढवली आणि ते नगरसेवक म्हणून निवडून आले। त्यांना नगराध्यक्ष पदाची ही संधी मिळाली। त्यांनी 10 महिने बार्शी शहराचे नगराध्यक्ष पद भूषवले। पण सोपल गटातील दुसऱ्या अण्णाबरोबर त्यांचे मतभेद झाले। त्यानंतर रमेश पाटील यांनी सोपल गट सोडून राऊत गटात प्रवेश केला। त्यावेळेला रमेश पाटील यांच्यासोबत त्यांचे सख्खे मित्र भारत पवार, किरण देशमुख, लांडगे सर यांनी सुद्धा राऊत गटात प्रवेश केला होता। त्यानंतर पाटील यांनी राऊत यांना दमदार साथ दिली। पाटील घराणे राजकारणात जुने असल्यामुळे त्यांचे सर्वच राजकीय कार्यकर्त्यांबरोबर संबंध होते आणि आहेत। अधूनमधून त्यांच्या सोपल गटातल्या कार्यकर्त्यांबरोबरच्या संबंधांचीही चर्चा व्हायची। पण रमेश पाटील राऊतांबरोबर निष्ठेची साथ देत होते। दरम्यान त्यांना राऊत यांनी स्वीकृत नगरसेवकाचीही संधी दिली। 2024ची विधानसभा निवडणूक ही वेगवेगळ्या कारणांनी गाजली होती। त्यातच सोपल यांच्या बंगल्यासमोर झालेले रणवीर राऊत यांचे दंड थोपटणेही गाजले होते। त्याच वेळेला त्यांच्यासोबत रोहित पाटील सुद्धा होते। दरम्यान विधानसभा निवडणूक झाली, नगरपालिकेची निवडणूक लागली होती। राजकारणात अनुभवी असलेल्या रमेश पाटील यांची व्यूहरचना सुरू होती। तुळजापूर रोड भाग, उपळाई रोड, अलीपूर रोड, कसबा पेठ यापैकी कोणत्या भागातून पाटील निवडणूक लढवतात याची उत्सुकताच होती। आता पाटील यांना आव्हान होते ते त्यांच्या जुन्या समर्थकांचे। किरण देशमुख हे रमेश पाटील यांच्या विरोधात निवडणूक लढवणार अशी चर्चा सुरू होती। कोणत्या प्रभागात ही लढत रंगतीये याकडे जाणकारांचे लक्ष होते। पण अचानक रमेश पाटील यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला। या अगोदर त्यांनी नगराध्यक्ष पद भूषवलेलं असल्यामुळे आता पुन्हा नगरसेवक पदाच्या शर्यतीत उतरायचे नाही असे त्यांनी ठरवले असावे। पण त्याच वेळेला त्यांनी आपले पुत्र रोहित पाटील यांना प्रभाग क्रमांक 18मधून निवडणुकीच्या आखाड्यात उतरवले। समोरचा उमेदवार सुद्धा तगडा होता। कसब्यात जुने स्थान, गोतावळा, मित्रांचा संच असलेला होता। त्यामुळे ही निवडणूक रंगतदार झाली। पण पाटलांनी आपले जुने संबंध एकत्र करत ही निवडणूक कौशल्याने जिंकली। अर्थात या प्रभागात क्रॉस वोटिंग झालं। किरण देशमुख यांच्या पत्नीचा अत्यल्प मतांनी पराभव झाला। त्या पराभवाला सुद्धा रमेश अण्णांची दुसऱ्या स्मिता देशमुख आपल्या भाचीच्या रूपाने उभ्या करण्याची खेळी निर्णायक ठरली। पाटील स्वतः तर निवडून आलेच, पण त्यांनी आपल्याबरोबर मोहितेंनाही निवडून आणले। पण रोहित पाटील यांचे नाव उपनगराध्यक्ष पदाच्या शर्यतीमध्ये नव्हते।
उपनगराध्यक्ष पदासाठी प्रभाग क्रमांक 13 मधील नगरसेवक दीपक राऊत यांचे नाव अग्रक्रमाने पुढे आलेले होते. दीपक आबा 3 वेळा नगरसेवक म्हणून निवडून आलेले होते. राजाभाऊ राऊत यांचे चुलत बंधू आणि राऊत यांच्या राजकीय वाटचालीत संघर्षामध्ये साथीदार असलेला सहकारी अशी आबांची प्रतिमा होती. पण अचानक रोहित पाटील यांचं नाव पुढे आलं आणि ते शर्यतीमध्ये इतक्या वेगाने पुढे गेले की ते थेट उपनगराध्यक्ष झाले. अर्थात रमेश पाटील यांच्या राऊत गटात असलेल्या वजन आणि अनुभव व सहकारी म्हणून असलेले स्थान यामुळेच रोहित पाटील यांना हे पद मिळाले हे उघड आहे. विधानसभेच्या निवडणुकीला अजून 4 वर्ष बाकी आहेत. 2024च्या विधानसभा निवडणुकीत कसबा व इतर भागात राऊत यांना फारशी आघाडी गेली नव्हती. आता झालेल्या नगरपालिका निवडणुकीत सुद्धा कसबा परिसर, ओपळाई रोड, अलीपूर रोड, 422 भाग, परांडा रोड इथे विजय चव्हाण यांचा अपवाद वगळता महायुतीला फारशी मतांची आघाडी मिळालेली नाही. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने राऊत यांचे मताधिक्य वाढविण्याची जबाबदारी ही आता रमेश अण्णांसारख्या अनुभवी नेतृत्वावर नक्कीच येणार आहे. दीपक आबा राऊत हे राऊत यांच्या घरातलेच असल्यामुळे ते निष्ठेने साथ देणारे हे उघड आहे. तसेच आबांना उर्वरित 4 वर्षाच्या कालावधीमध्येही संधी मिळू शकते. तसेच पालिकेच्या विविध विषय समित्यांमध्येही आबांना सामावून घेतले जाऊ शकते. पण 4 पिढ्यांचा राजकारणाचा वारसा असलेल्या पाटील घराण्यातील युवा नेतृत्वाला पदार्पणातच उपनगराध्यक्ष पदाची संधी मिळालेली आहे. आता या संधीचे पाटील पिता पुत्र सुवर्ण संधीत कसे रूपांतर करतात आणि राऊत यांची वोट बँक कशी मजबूत करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. या आणि अशाच राजकीय बातम्यांसाठी पाहत रहा फक्त बार्शी टुडे यूट्यूब चॅनल.